नमस्कार मित्रांनो. आता महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि अधिकाऱ्यांसाठी फडणवीस सरकारचे महत्त्वाचे आदेश. तर चला मित्रांनो, घेऊया सविस्तर माहिती जाणून. त्याच अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, तर सोबतच लाईक करायला विसरू नका. तर मित्रांनो, महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्य करत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि अधिकाऱ्यांसाठी महायुती सरकारने नुकतेच महत्त्वाचे आदेश जारी केले आहेत. फडणवीस सरकारने जारी केलेल्या या आदेशानुसार राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना 7 नोव्हेंबर रोजी कामावर हजर राहणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. खरे तर देशभक्तीचा उत्सव पुन्हा जागवणारा ऐतिहासिक क्षण लवकरच आपल्या भेटीला येणार आहे. बंकिमचंद्र चट्टोपाध्याय लिखित महाराष्ट्र गीत वंदे मातरम याला यावर्षी 7 नोव्हेंबर रोजी 150 वर्ष पूर्ण होत आहेत. या निमित्ताने राज्य सरकारमार्फत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आता असं असून सर्व संस्थांवर देशभक्तीचा शासनाच्या निदर्शनावर देशभक्तीचा जयघोष होणार आहे. राज्यातील सर्व जिल्हे व तालुक्यांच्या ठिकाणी सामूहिक गान कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. हेच कारण आहे की या देशभक्तीवर सोहळ्यासाठी शासनाच्या सर्व विभागातील शासकीय व निशासकीय अधिकारी कर्मचारी यांची उपस्थिती अनिवार्य करण्यात आलेली आहे असल्याची माहिती समोर येत आहे. तर मित्रांनो, याबाबतचे एक महत्त्वाचे शासन परिपत्र सुद्धा समोर आलेले आहे. तहसीलदार सर्वसाधारणपणे याची सुद्धा राज्य शासकीय सेवेत कार्य करत असणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांना उपस्थितीत राहायचे आवाहन केले असून हा कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडण्याचे निदर्शन दिले आहे. तर मित्रांनो, अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.